हॅलो अँड वेलकम टू कोड गेट्स इझी. आज आपण बघणार आहोत सी लँग्वेजमधले डेटा टाईप्स. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हेरिएबल्स बघितले होते, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हेरिएबल्सचे जे डेटा टाईप होते INT, फ्लोट किंवा कॅरेक्टर, ते सगळे आपण आपल्या पुढच्या ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत. तर आता आपण डेटा टाईप बघणार आहोत. डेटा टाईप म्हणजे ॲक्च्युली काय, तर प्रत्येक लँग्वेजमध्ये ज्यावेळेला आपण डेटा स्टोअर करतो, जसं की आपण गेल्या वेळेला व्हेरिएबलमध्ये नंबर्स आणि कॅरेक्टर स्टोअर करून बघितले होते, तर त्या सगळ्या गोष्टींना म्हणतात डेटा. आणि त्या प्रत्येक डेटाला त्याचा एक टाईप असतो. जसं की नंबरला आपण इंटिजर घेतलं किंवा जे वर्ड किंवा लिटर होते त्यांना कॅरेक्टर घेतलं होतं, त्यांना म्हणतात डेटा टाईप. प्रत्येक लँग्वेजने स्पेसिफाय केलेले असतात काही कीवर्ड्स, आणि त्याला प्रत्येकाला लँग्वेजच्या आतमध्ये एक मिनिंग असतो आणि त्याला आपण डेटा टाईप म्हणतो. तर आपण आज डेटा टाईप, त्याचे वेगवेगळे बेसिक प्रकार हे सगळे आज बघणार आहोत. सो तुम्हाला आता डायग्राममध्ये दिसत असेल की इथे डेटा टाईपचं आर्किटेक्चर आहे किंवा त्याचे सगळे मेन टाईप्स आपण इथे सेक्शन केलेले आहेत. जसं की डेटा टाईपमध्ये मेन 4 टाईप पडतात. एक आहे बेसिक डेटा टाईप्स, डिराइव्ड डेटा टाईप्स, एन्युमरेशन आणि वॉइड. तर आज आपण यातले बेसिक आणि वॉइड हे मेनली बघणार आहोत, कारण बाकीचे ते थोडे इन डीप आपण नंतर पुढच्या ट्युटोरियल्समध्ये वगैरे बघू. बेसिकमध्ये पुन्हा 4 प्रकार आहेत: INT, कॅरेक्टर, फ्लोट आणि डबल. त्याच्यामधला INT, फ्लोट आणि डबल हे नंबरसाठी आपण वापरतो, आणि कॅरेक्टर इथे कॅरेक्टर्स आणि स्ट्रिंगसाठी आपण वापरणार आहोत. सो आता आपण बघूया डेटा टाईप आणि त्याचे काही की कन्सेप्ट्स. तर डेटा टाईपचं बेसिक आहेत, त्याच्यामध्ये इंटिजर आणि फ्लोटिंग पॉईंट बेस्ड आहेत. त्याच्यामध्ये आपण नंबर स्टोअर करतो, आणि त्याला आणि इवन कॅरेक्टरलासुद्धा एक साईन क्वालिफायर असतो. तर साईन क्वालिफायर सीमध्ये एक अशी कन्सेप्ट आहे ज्याच्याने आपण डिसाईड करू शकतो की जो डेटा टाईपचा आपण व्हेरिएबल क्रिएट करतो आहे त्याच्यामध्ये फक्त पॉझिटिव्ह व्हॅल्यू असतील की निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारच्या व्हॅल्यू असतील. तर त्याला साईन का म्हणतात, कारण आपण ज्या वेळेला एखादी व्हॅल्यू पॉझिटिव्ह लिहितो तर त्याला मागे काय आपण प्लस किंवा कुठलंही साईन देत नाही, पण ज्या वेळेला आपण निगेटिव्ह एखादी व्हॅल्यू लिहितो तर त्याच्यामागे आपला मायनस हे लिहावं लागतं, म्हणून त्याला साईन म्हणतात. तर साईन क्वालिफायरच्या आधाराने पुन्हा त्याचे 2 प्रकार असतात, एक साईन्ड आणि अनसाईन्ड. तर साईन्ड म्हणजे काय असतात, त्याच्यामध्ये आपण निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे दोन्ही प्रकारचे व्हॅल्यू किंवा डेटा स्टोअर करू शकतो. अनसाईन्डमध्ये आपण फक्त 0पासून पॉझिटिव्ह त्याची जी रेंज असेल तिथपर्यंतच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. हे झालं साईन क्वालिफायरबद्दल. त्याच्यानंतर मेमरी साईज जी असते डेटा टाईपची कुठल्याही, ती चेंज होते आपल्या ऑपरेटिंग सिस्टीमचं जे आर्किटेक्चर असतं त्याच्यानुसार. तुम्हाला माहितीच असेल की ऑपरेटिंग सिस्टीम या 32 बीट आणि 64 बीट या 2 प्रकारांमध्ये येतात. तर ज्या प्रकारे तुमच्या प्रोसेसरचं आणि ऑपरेटिंग सिस्टीमचं आर्किटेक्चर असतं त्याच्याप्रमाणे जी मेमरी साईज असते ती चेंज होणार आहे. आता मेमरी साईज म्हणजे काय, तर जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रोग्रॅममध्ये स्टोअर करतो किंवा व्हेरिएबलला स्टोअर करतो तेव्हा ती एका मेमरीमध्ये, म्हणजे आपली जी हार्ड डिस्क वगैरे असते त्याच्यामध्ये फिजिकल लोकेशनला स्टोअर होते. आणि अशा स्टोअर करताना प्रत्येक डेटा टाईपला एक त्याची व्हॅल्यू देऊन ठेवलेली असते. त्या व्हॅल्यू 32 आणि 64 बीट आर्किटेक्चरप्रमाणे चेंज होतात. तर डेटा टाईप जे आपण आत्ता बघणार आहोत बेसिक, ते आपण 32 बीट आर्किटेक्चरच्या अकॉर्डिंग त्याच्या मेमरी साईजेस बघून घेणार आहोत आणि त्याच्याने आपण अंडरस्टँड करणार आहोत. सो आपण आता चालू करूया बेसिक डेटा टाईपपासून. तर त्यातला पहिला आपण बघणार आहोत कॅरेक्टर टाईप. तर कॅरेक्टर टाईप मी तुम्हाला आधी पण म्हटलं होतं, आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला समजलं असेल की कॅरेक्टर टाईपमध्ये आपण लेटर किंवा स्ट्रिंग स्टोअर करू शकतो. स्ट्रिंग स्टोअर करण्यासाठी त्याचा टाईप हा आपला ॲरे घ्यायला लागतो, तो आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू इन डीप. पण आत्ता आपण कन्सिडर इथे कॅरेक्टर सिंगल करणार आहोत. सो तुम्हाला माहितीच आहे की कॅरेक्टर हा डेटा टाईप डिफाईन करण्यासाठी आपण CHAR ह्या वर्ड किंवा हा कीवर्ड वापरतो. या सगळे जे INT असेल किंवा फ्लोट असेल, कॅरेक्टर असेल, सगळे कीवर्ड आहेत, त्याच्यामुळे त्याचा वापर तुम्ही व्हेरिएबल म्हणून करू शकत नाही. तो रिझर्व वर्ड असतात, त्याचा आपण वापर इथे डेटा टाईप म्हणून करणार आहोत. तर कॅरेक्टर एक्झाम्पलमध्ये तुम्हाला दिसेल कॅर टेस्ट इक्वल टू सिंगल कोटमध्ये C. तर टेस्ट हा व्हेरिएबल आहे ज्याचा डेटा टाईप हा कॅरेक्टर आहे, आणि त्याला आपण व्हॅल्यू इथेच असाईन करून ठेवली इनिशियलाइज करतानाच C.
प्रत्येक डेटा टाईपला जसं मी तुम्हाला म्हटलं तसं मेमरीमध्ये एक साईज असते स्टोअर करण्यासाठी. तर तसं कॅरेक्टर जेव्हा तुम्ही एक क्रिएट करता त्याच्यामध्ये सिंगल कॅरेक्टर असेल तेव्हा ते स्टोअर करण्यासाठी आपल्याला मेमरी जी लागते ती असते 1 बाईट. तर बाईट बीट वगैरे आपण पुन्हा एका वेगळ्या ट्युटोरियलमध्ये बघू, पण 1 बाईट एवढं लक्षात ठेवा. आता ते मी तुम्हाला म्हटलं होतं की साइंड आणि अनसाइंड. तर साइंड अनसाइंडच्या प्रकाराने इथे कॅरेक्टरचे सुद्धा 2 टाईप पडतात, एक साइंड कॅरेक्टर टाईप आणि अनसाइंड कॅरेक्टर टाईप. बेसिकली प्रत्येक जर आपण त्याला अनसाइंड म्हणून मेन्शन नाही केलं तर प्रत्येक डेटा टाईप हा बाय डिफॉल्ट साइंड असा कन्सिडर केला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की कॅरेक्टरच्या खाली आपण लिहिलेलं आहे मेमरी साईज 1 बाईट आणि त्याची जी रेंज आहे ती -128 to 127 एवढी असते. म्हणजे टोटल त्याच्यामध्ये त्याची जी रेंज आहे ती 255 एवढी रेंज असणार आहे. त्याच्यानंतर त्याचे 2 पार्ट, साइंड कॅरेक्टर. साइंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारचे असतात, त्याच्यामध्ये मेमरी डेटा त्या प्रकारचा स्टोअर होऊ शकतो. त्याची साईजसुद्धा 1 बाईट आहे आणि त्याची रेंजसुद्धा -128 पासून 127पर्यंत आहे. अनसाइंडमध्ये जी चेंज होतो तो हा आहे की त्याच्यामध्ये आपण मायनस स्टोअर करू शकत नाही किंवा निगेटिव्ह स्टोअर करू शकत नाही. त्याची साईज मेमरी साईज 1 बाईटच असणार आहे, पण त्याची जी रेंज आहे ती 0 to 255 असणार आहे. म्हणजे जी टोटल स्टोअर करण्याची जी साईज आहे ती असते 255च. फक्त फरक त्याच्यामध्ये एवढा आहे की अनसाइंडमध्ये तिची 0पासून स्टार्ट होते आणि साइंडमध्ये ती निगेटिव्हपासून स्टार्ट होते. नेक्स्ट आपला डेटा टाईप आहे तो इंटिजर. जसं मी तुम्हाला म्हटलं की इंटिजर डेटा टाईप हा आपल्याला स्टोअर करायला अलाव करतो नंबर्स किंवा अंक जे असतात आपण म्हणतो ते. आणि त्याचं जे डेटा टाईप त्याचा जो कीवर्ड आहे तो आहे INT. INT म्हणजे इंटिजर. लक्षात ठेवा हे सगळे डेटा टाईप हे स्मॉलमध्येच आपल्याला लिहायचे आहेत. जसं की कॅरेक्टर CHR पण स्मॉल, INT इंटिजर इथे पण स्मॉल लिहायचे, कारण C ही स्ट्रॉंगली टाईप लँग्वेज त्याच्यामुळे इथे तुम्ही कॅपिटल करून तिथे येऊ शकतो. त्याच्यानंतर इंटिजरचे जी मेमरी साईज असणार आहे किंवा बाईट्स जे असणार आहे स्टोअर करण्याच्या ते 2, 4 किंवा 8 हे असू शकतात. पुन्हा हे सुद्धा डिपेंड असणार आहे की आपण कुठल्या टाईपचा प्रोसेसर यूज करतो त्याच्या अकॉर्डिंग ह्या टाईप चेंज होतात. आत्ता आपण 2 आणि 4 टाईपमधले इंटिजर बघणार आहोत. तर इंटिजरचे पुन्हा 3 सब टाईप आहेत. त्यातला एक आहे इंटिजर जो आपण डायरेक्टली म्हणतो तो, दुसरा आहे शॉर्ट आणि तिसरा आहे तो लॉंग इंटिजर. तर तिघांमध्ये डिफरन्स हा आहे की शॉर्टमध्ये कमी साईजच्या व्हॅल्यू स्टोअर आपण करतो जनरली, किंवा जो डायरेक्टली आपण इंटिजर वापरतो तो शॉर्ट इंटिजर असतो. त्याच्यामुळे तुम्ही INT म्हटलं काय आणि शॉर्ट INT म्हटलं काय त्याच्यामध्ये काय मोठा डिफरन्स नाही आहे. पण लॉंग INTमध्ये हे होतं की त्याची मेमरी साईज वाढते स्टोअर करण्याची आणि जी टोटल रेंज आहे डेटा स्टोअर करण्यासाठीची ती वाढते. जसं की खाली तुम्हाला आता एक्झाम्पल दिसेल INT रोल = 27 तर इथे रोल हा व्हेरिएबल आहे ज्याचा डेटा टाईप INT आहे आणि त्याला आपण व्हॅल्यू डायरेक्टली 27 असाइन केली, म्हणजे तो एक नंबर. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे शॉर्ट D. त्याच्यामध्ये आपण शॉर्ट टाईपचा व्हेरिएबल बनवून घेतलेला आहे D. शॉर्टसुद्धा इंटिजरच आहे, त्याच्यामुळे दोघांमध्ये काही मोठा असा डिफरन्स नाही आहे. आता डायग्राममध्ये बघा तिथे INT आहे, त्याच्या खाली 2 to 4 बाईट्स दिलेली आहे, त्याची टोटल रेंज आहे. त्याच्या टाईपच्या अकॉर्डिंग ते चेंज होते. पुन्हा प्रत्येक टाईपचे 2 पार्ट पडतातच आहेत, जसं की साइंड आणि अनसाइंड. जे मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं तोच प्रकार आहे. एक फक्त पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही. तर इंटिजर पहिलं बघा तिथे इंटिजरची जी साईज आहे मेमरी साईज 2 बाईट्स आहे. त्याची रेंज आहे ती -32,768 to 32,767 एवढी आहे. म्हणजेच जर तुम्ही एक इंटिजर डिफाईन करून घेतला तर त्याच्यामध्ये टोटल रेंज जी आहे ती 65,535 एवढी टोटल रेंज त्याची आहे. त्याचे पुन्हा 2 पार्ट, साइंड आणि अनसाइंड. त्याची डिफाईन करताना आपण साइंड शॉर्ट आणि अनसाइंड शॉर्ट असं करू शकतो. तर साइंडमध्ये सुद्धा साईज मेमरी साईज 2 बाईट, त्याची रेंज पण सेम -32,768 to 32,767. आणि अनसाइंड जर आपण घेतलं तर जसं आपण कॅरेक्टरमध्ये बघितलं होतं तसंच 0पासून स्टार्ट होणार आहे आणि पण टोटल एलिमेंट्स किंवा टोटल जी साईज आहे ती सेम आहे 65,535. सिमिलरली शॉर्ट INT ला सुद्धा सेम तसेच टाईप पडलेले आहेत, त्याच्यामुळे ते मी तुम्हाला परत इथे एक्सप्लेन करत नाही. जे वर आपण सांगितलं सेम तसंच शॉर्टला आहे. फक्त लॉंगमध्ये एक डिफरन्स आहे. लॉंगमध्ये जो मेमरी साईज आहे इंटिजर स्टोअर करण्याची ती 4 बाईट्स आहे, म्हणजे डबल आहे ॲक्च्युली.
पण त्याची जी रेंज आहे ती फक्त डबल नाही, ती खूप मोठी आहे. जसं की तुम्ही इथे बघाल की -2147483648 अप टू 2147483647 एवढी त्याची मोठी रेंज आहे. आणि त्याचे पुन्हा 2 पार्ट पडतात, जसं की साइंड आहे, साइंड लॉंग आणि अनसाइंड. तर साइंडला सेम रेंज जी आपण लॉंगला डायरेक्ट बघितली होती लॉंग आय एन टीला, आणि अनसाइंडला त्याच्या खूप जास्त आहे, 0 टू 4294967295 एवढी मोठी त्याची रेंज आहे. तर त्याच्यामुळे जनरली आपण यूज करताना प्रोग्राममध्ये आय एन टी यूज करतो, कारण आपल्याला एवढ्या मोठ्या रेंजमधल्या व्हॅल्यू लागत नाही किंवा आपण प्रोसेस करत नाही. पण काही स्पेशल केसेस किंवा स्पेशल प्रोग्राम्समध्ये जिथे मोठं प्रोसेसिंग असतं तिथे लॉंगचा यूज केला जातो. तर हा होता तुमचा इंटिजर टाईप. नेक्स्ट टाईप जो आपण बघतो तो फ्लोटिंग टाईप आणि डबल टाईप. तर फ्लोट आणि डबल आणि इंटिजर याच्यामधला मेन डिफरन्स आहे की इंटिजर तुम्ही कन्सिडर करू शकता की याच्यामध्ये जे होल नंबर आहेत ते स्टोअर होतात, किंवा जे मराठीमध्ये त्याला म्हणतात पूर्णांक, ते स्टोअर होतात. आणि फ्लोटिंग पॉईंट म्हणजे अपूर्णांक स्टोअर करण्यासाठी. याच्यामध्ये तुम्ही पॉईंट देऊन, डेसिमल पॉईंट देऊन पुढच्या व्हॅल्यू जर तुम्हाला स्टोअर करायचे असतील तर त्या फ्लोटिंग पॉईंटमध्ये किंवा फ्लोटिंग टाईपमध्ये स्टोअर होतात. तर फ्लोट डेटा टाईप आत्ता मी सांगितलं तेच, की त्याच्यामध्ये डेसिमल व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण यूज करतो. त्याच्यात जी टोटल मेमरी साईज लागते स्टोअर करण्यासाठी ती 4 बाईट्स आहे. आणि त्याचं एक्झाम्पल बघा, float%95.67. इथे float% 95.67 हे त्याचं एक्झाम्पल आहे. फ्लोट म्हणजे आपला डेटा टाईप आणि पर्सेंट हा आपला व्हेरिएबल आहे, आणि त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू स्टोअर केले 95.67. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला तिचा एक फॉर्मॅट दिसेल, त्याची रेंज आहे फ्लोट 4 बाईट 3.4 E-38. आता E⁻ इथं -38 टू 3.4 E⁻+38 एवढी खूप मोठी रेंज आहे. ती आपण इथे न्यूमरिकली डिफाईन करू शकत नाही. ॲक्च्युली तुम्ही कुठेही सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला याच फॉर्मॅटमध्ये रेंज असेल, खूप मोठी रेंज असते. आणि त्याच्यानंतर पुढचा टाईप आहे डबल. आता डबल आणि फ्लोट हे दोन्ही स्टोअर करण्यासाठी यूज होतात डेसिमल व्हॅल्यूज. पण डबल आणि फ्लोटमधला मेन डिफरन्स आहे की फ्लोटमध्ये जो डेसिमल पॉईंट नंतरच्या नंबर्स आहेत ते लिमिटेड असतात. जसं की इथे तुम्हाला दिसेल 2च नंबर आपण स्टोअर करू शकतो डेसिमल पॉईंट नंतर. पण डबलमध्ये आपण अप टू 10 डिजिट्स डेसिमल स्टोअर करू शकतो आपल्या ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या पुढे किंवा आपल्या होल नंबरच्या पुढे. सो त्याची जी रेंज आहे ती खूप मोठी आहे. जसं की 1 E-37 टू 1 E+37, 1 E⁻−37 टू 1 E+37 एवढी मोठी याची रेंज असणार आहे. जसं की खाली एक तुम्हाला एक्झाम्पल दिसेल, डबल स्पीड = 2.967 E+8. ही खूप पुढे 10 डिजिट्सपर्यंत स्ट्रेच होणारी व्हॅल्यू असते. सो डबलचा तुम्हाला व्हॅल्यू समजली असेल किंवा मिनिंग समजलं असेल. पुन्हा डबलमध्ये अजून एक सबटाईप आहे, तो आहे लॉंग डबल. जसं की आपण लॉंग आय एन टी बघितलं होतं. तर लॉंग डबलची साईज ही डबलपेक्षा पण मोठी आहे. डबलमध्ये आपण बघितलं होतं की डबलची साईज ही 4 बाईट स्टोअर करण्यासाठी, किंवा फ्लोटची साईज ही 4 बाईट्ससाठी होती. पण लॉंग डबल आणि डबलची जी साईज आहे, डबलची साईज ही 8 बाईट आहे आणि लॉंग डबलची जी साईज आहे ती 10 बाईट्स आहे. सो फ्लोट 4 बाईट्ससाठी कमी रेंज, डबल 8 बाईट्स आणि लॉंग डबल इथे 10 बाईट्स. लॉंग डबलची रेंज तर तुम्हाला खाली दिसेल, ती सुद्धा एक खूप मोठी रेंज आहे. सो हे सगळे डेटा टाईप्स आपण यूज करू शकतो आपल्या वेगवेगळ्या नीडनुसार आपल्या प्रोग्रॅममध्ये. नेक्स्ट आपण जो बघणार आहोत तो जो लास्ट आपण मेन टाईप बघितला होता तो आहे व्हॉइड टाईप. सो व्हॉइड डेटा टाईप हा जनरली व्हेरिएबल्स बरोबर यूज होत नाही. जसं की आपण आधीचे सगळे डेटा टाईप बघितले ते व्हेरिएबल बरोबरचे होते. व्हॉइड हा एक स्पेशल डेटा टाईप आहे जो यूज होतो फंक्शन बरोबर. फंक्शन्स म्हणजे काय ते आपण एका नंतरच्या ट्युटोरियल व्हिडिओमध्ये बघू. पण व्हॉइड डेटा टाईपचा मेन यूज ह्यालाच रिटर्न टाईपसुद्धा म्हणतात. सो व्हॉइड म्हणजे एम्प्टी. जसं की तुम्हाला वर्ड माहिती असेल व्हॉइड, तो असतो एम्प्टी, किंवा त्यालाच म्हणतात नो व्हॅल्यू. तर ज्या वेळेला फंक्शन आपण लिहितो किंवा आपण लिहू फंक्शन, तेव्हा एवढंच लक्षात ठेवा की त्याला एक रिटर्न टाईप द्यावा लागतो. तो रिटर्न टाईप स्टेट काय करतो की फंक्शन ज्या वेळेला कंप्लीट होईल, एक्झिक्यूट होईल, तेव्हा तो व्हॅल्यू काय रिटर्न करणार आहे, आणि ते काय रिटर्न करणार आहे त्याचा डेटा टाईप काय आहे आपण रिटर्न टाईप म्हणून देतो. जर तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिसेल की व्हॉइड स्वॅप नंबर इन ब्रॅकेट INTA, INTB, आणि त्याच्यानंतर खाली फंक्शनची बॉडी, याच्यामध्ये आपला कोड येणार आहे. सो इथे जो व्हॉइड आहे याचा अर्थ आहे की स्वॅप नंबर आहे जे किंवा स्वॅप हे जे फंक्शन आहे ते ज्या वेळेला कंप्लीट होईल तेव्हा तो व्हॅल्यू काहीच रिटर्न करणार नाही, म्हणून त्याला दिलेलं आहे व्हॉइड.
जसं की आपण आपल्या पहिल्याच हॅलो वर्ल्ड प्रोग्रामला बघितलं असेल, व्हॉइड मेन, ते जो मेन होता तो काहीच रिटर्न करत नव्हता. अशा प्रकारे फंक्शनसाठी आपण व्हॉइडचा यूज करतो. व्हॉइडचा जो टाईप आहे तो स्टोअर करतो 1 बाईट मेमरीमध्ये. त्याच्यानंतर डेटा टाईप्स जे आपण फंडामेंटल डेटा टाईपपासून डिराईव्ह करतो त्यांना म्हणतात डिराईव्ह डेटा टाईप्स. जसं आपण पहिल्या आपल्या एक्झाम्पलमध्ये किंवा इमेजमध्ये बघितलं होतं, जिथे आपण डेटा टाईप डिफरन्शिएट केले होते, तिथे डिराईव्ह डेटा टाईपमध्ये ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चर आणि युनियन हे आपण बघितले होते. सो हे फंडामेंटल टाईपच्या वरून पुढे आलेले असणार आहेत. फंडामेंटल आपले होते INT, फ्लोट, कॅरेक्टर, डबल हे आणि व्हॉइड. तर ह्याच्यापासून जे पुढे येतात ते आपण डिराईव्ह डेटा टाईप म्हणतो. ते आपण आपल्या ॲडव्हान्स डेटा टाईपच्या ट्युटोरियलमध्ये बघूया. त्यानंतर आता आपण फायनली बघणार आहोत की प्रत्येक डेटा टाईपचा जो फॉर्मॅट स्पेसिफायर असतो तो काय. तो फॉर्मॅट स्पेसिफायर आपण ऑलरेडी बघितला होता आपल्या प्रिंटएफ स्कॅनएफच्या व्हिडिओमध्ये. तिथे मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रत्येक टाईप ज्यावेळेला आपण प्रिंट करतो किंवा युजरकडून इनपुट घेतो, म्हणजे आउटपुट देतो किंवा इनपुट घेतो, तेव्हा प्रिंटएफ आणि स्कॅनएफला फॉर्मॅट स्पेसिफायर नावाची एक व्हॅल्यू द्यावी लागते. ती फॉर्मॅट स्पेसिफायर डिफाईन काय करतो की ज्यावेळेला आपण कॉमा देऊन पुढचा पॅरामीटर देऊ त्यावेळेला तिथे कुठल्या पोझिशनला कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आपण देतो आहे प्रिंटिंगसाठी किंवा स्कॅनिंगसाठी. सो त्याच्यासाठी फॉर्मॅट स्पेसिफायरचा यूज होतो. तुम्हाला जर पुन्हा बघायचं असेल फॉर्मॅट स्पेसिफायर कसा असतो, तुम्ही प्रिंटएफ स्कॅनएफ व्हिडिओ जाऊन बघू शकता. तिथे मी तुम्हाला एक्झाम्पलसहित दाखवलं आहे आणि त्याचा फॉर्मॅट सांगितलेला आहे. सो इथे प्रत्येक जेवढे आपण डेटा टाईप बघितले आत्तापर्यंत त्या प्रत्येकाचा इथे फॉर्मॅट स्पेसिफायर दिलेला आहे. जसं की कॅरेक्टरला %C, इंटिजरला %D, फ्लोटला %F, डबलला %LF, लॉंग इंटिजरला %LD, अनसाइंड इंटिजरला %U, लॉंग डबलला %LF. हा डिफरन्स लक्षात ठेवा, डबलला %LF होतं आणि लॉंग डबलला %LF आहे. आणि शेवटी अनसाइंड कॅरेक्टरसाठी %C. व्हॉइड हा आपण व्हेरिएबलसाठी यूज करत नाही, त्याच्यामुळे त्याला फॉर्मॅट स्पेसिफायर नाही आहे. सो हे तुमचे सगळे कीवर्डमध्ये आपण दिलेले डेटा टाईप आहेत आणि त्याच्या प्रत्येकाचे फॉर्मॅट स्पेसिफायर. सो हे आपलं होतं बेसिक इंट्रोडक्शन सगळ्या प्रकारच्या बेसिक आणि फंडामेंटल डेटा टाईपबद्दल आणि त्याचा वापर कसा करायचा, कुठे होतो, त्याच्या रेंजेस काय आहेत आणि त्याचे फॉर्मॅट स्पेसिफायर. एवढं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण अजून ॲडव्हान्स डिफरंट प्रोग्रॅम्स आणि अजून बेसिक कन्सेप्ट्स आणि ॲडव्हान्स कन्सेप्ट बघणार आहोत सीमधल्या. या सगळ्या टाईपचा यूज हा तुम्हाला समजेल आपण जेव्हा आपले जे प्रोग्रॅम्स आहेत किंवा जे असाइनमेंट्स आहेत, प्रोग्राम असाइनमेंट्स, त्याच्यामध्ये आपण ते बघणार आहोत. तर तेव्हा तुम्हाला अजून जास्त याचा यूज प्रोग्रामॅटिकली क्लिअरसुद्धा होणार आहे. मला वाटतं एवढ्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की डेटा टाईप काय आहे, त्याचा यूज कसा असतो आणि आपण कसे ते वापरणार आहोत. सो इथे आपलं आजचं बेसिक डेटा टाईपचं इंट्रोडक्शन संपलेलं आहे. Thank you for watching. Subscribe for more and please do like, comment and share.